नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोकी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री वयोश्री योजना जी निघालेली होती किंवा निघालेली आहे तिचे ऑफलाईन फॉर्म तर काही जणांनी सबमिट केलेले आहेत, परंतु आता एक नवीन पोर्टल देखील महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आलेले आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री वयोश्री योजना या नावाचे जे नवीन पोर्टल आहे हे आता चालू करण्यात आलेले आहे। यावर अद्याप कसल्याही प्रकारची फॉर्म सबमिट होत नाहीत, परंतु लवकरच यावर फॉर्म सबमिट देखील व्हायला सुरुवात होणार आहे। यावर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचा देखील फोटो आहे, अजितदादा यांचा देखील फोटो आहे आणि इतर जे आहेत ते देखील तुम्ही येथे पाहू शकता। मित्रांनो, ही पोर्टल नवीनच सुरू झालेले आहे। कालच्याच बैठकीतील GR पास झालेला आहे, GR देखील अजून आलेला नाही। ही पोर्टल आता शोधून तुमच्यासाठी मी आणलेली आहे। मित्रांनो, यावर तुम्ही पाहू शकता लॉग इन आणि पासवर्ड देखील दिलेले आहे। लाभार्थी स्थिती तिथे दिलेली आहे, परंतु त्यामध्ये काही देखील ओपन होत नाही आहे अशी स्क्रीन येत आहे, एरर तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, या वेबसाईटवर कोणत्या तरी घटकावर क्लिक केलं तर असं एरर तेथे दिसत आहे। मी सर्व चेक करून पाहिलेलं आहे, त्यामुळे सध्याची वेबसाईट अजून पूर्णपणे सुरू झालेली नाही, परंतु लवकरच ही वेबसाईट सुरू होणार आहे असे महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात येत आहे। लवकरच यावर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ऑनलाईन फॉर्म हे सबमिट करून घेण्यात येणार आहेत। मित्रांनो, तुम्ही खाली पाहू शकता की मोबाईल ॲप या ठिकाणी डाउनलोड करून घ्या असे सांगत आहे। योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा असं सांगत आहे, परंतु त्यावर देखील क्लिक केल्याच्या नंतर कसल्याही प्रकारची ॲप हे डाउनलोड होत नाहीये, तेथे देखील एररच येत आहे। मित्रांनो, सर्व बाजूंनी ही वेबसाईट चेक करून घेतलेली आहे मी, परंतु कुठेच काही असं अद्याप कसल्याही प्रकारचं या ठिकाणी माहिती मिळालेली नाही। परंतु एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो की ही वेबसाईट थोड्याच दिवसात लवकरच चालू होणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरल्या जाणार आहेत। राज्यात समाज कल्याण विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयोश्री योजना, या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील नागरिकांना 3000 रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये 480 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या बँक खात्यामध्ये 3000 रुपयासह वृद्धावस्थेमुळे ज्यांना ऐकण्यात, दिसण्यात आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा, श्रवण यंत्रासह अनेक आवश्यक उपकरणे देण्यात येणार आहे। महाराष्ट्रात वयोश्री योजनेची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती। वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून 3000 रुपयाची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येणार आहेत। यासाठी काय कागदपत्रे लागणार, पात्रता काय असणार आहे, कुठे अर्ज करायचा आहे, सर्व A to Z माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। सर्व मी A to Z माहिती तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, एकही माहिती तुम्ही चुकू देऊ नका, सर्व व्हिडिओ पूर्णपर्यंत शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, महाराष्ट्रातील 65 वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे। ज्येष्ठ नागरिकांना वय वाढल्याने दिसण्याचा त्रास होतो, ऐकण्याचा त्रास होतो, चालण्यासाठी देखील त्रास होतो। त्यासाठी मित्रांनो 65 वर्ष वय झालेल्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे, साधने अशा प्रकारे सरकार त्यांना देण्यासाठी या योजनांच्या मार्फत 3000 रुपये त्यांना देणार आहे। त्या 3000 रुपयामध्ये त्या वयोवृद्ध व्यक्तींनी त्यांची उपयोगाची असणारी जी साधने आहेत, जी उपकरणे आहेत, ती त्यासाठी खरेदी करून घ्यायची आहेत। मित्रांनो, त्यासाठीच राज्य सरकारकडून हे 3000 रुपये
त्या वयश्री योजनेमार्फत वयोवृद्ध व्यक्तींसाठी देण्यात येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्रात राबविण्यास मान्यता दिलेली आहे आणि त्या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे की वयोवृद्ध लोकांना यंत्र घेण्यासाठी 3,000 रुपयाचे वाटप. त्याचबरोबर मित्रांनो, कोणती उपकरणे या योजनेतून देण्यात येणार आहे? मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत 3,000 रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते. तसेच काही आवश्यक उपकरणेही त्यांना देण्यात येणार आहेत. ती उपकरणे नेमकी कोणती आहेत? चष्मा, ट्रायपॉड, कमर संबंधीचा पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवण यंत्र इत्यादी प्रकारचे जे यंत्र आहेत मित्रांनो, ते या योजनेमार्फत 3,000 रुपये देऊन खरेदी करून घेणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी कोण पात्र आहेत तर ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 65 वर्ष किमान किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापेक्षा कमी असावे. उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्यातील किमान 30% महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे कोणती तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो, तर दिनांक 30/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण झालेली असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड देखील असायला पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसीलदार किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते बँक पासबुक झेरॉक्स असणे देखील आवश्यक आहे. त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो देखील लागणार आहेत मित्रांनो. त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र 2 लाखाच्या आत असायला पाहिजे. आणि नंबर 7 म्हणजे स्वयंघोषणापत्र. CPSU-द्वारे लाभार्थ्याकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या योजनाकरता वापरण्यात येईल असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करून घेण्यात येणार आहे मित्र. अशी ही महत्त्वाची डॉक्युमेंट यामध्ये तुमच्याकडून सादर करून घेण्यात येणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ हजर असायला पाहिजेत. ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहे यासाठी तुम्ही आमच्या चॅनलसोबत कंटिन्यूस ठेवून राहा मित्रांनो, जेणेकरून अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओ शेअर करून माहिती द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रो. भेटूया पुढच्या व्हिडिओ.